कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आकाशराव, म्हणजे हे सांगायचं होतं की काय झालं? मला धक्का का मारला तुम्ही? आम्हाला काय माहिती तू पडशील म्हणून. आता तुम्ही धक्का मारणार तर मी पडणारच ना. बरं मला सांगा, तुम्ही दोघी झोपला होतात मग उठलात का? आधी तू सांग की आम्हाला सोडून इथे का आलास? आम्ही किती घाबरलो होतो माहितीये? अरे बापरे, काय झालं? कोणीतरी दात ठकठक केलं. आम्हाला वाटलं की भूत आहे की काय. भूत? बाबा, बाबा, बाबा. तुम्ही आधी या, आधी इथे बसा. या इथे इथे. मला सांगा, कोणी असं का करेल? बनी असेल. नाही बाळा, बनिता तर कधीच झोपला. मग ते भूतच असेल. तुम्हाला कितीदा सांगितलंय मी, असं भूत वगैरे काही नसतं. तरी आम्हाला भीती वाटते. पण तू का गेलेलास आम्हाला सोडून? हा? आय एम सॉरी, मी खरंच सॉरी. मला वाटलं तुम्ही दोघी झोपला आहात म्हणून मी बाहेर निघालो. आणि हिच्या बरोबर गप्पा मारायला लागला. म्हणून असं नाही बोलायचं. नाही, असू द्या, लहान आहेत त्या. काय गप्पा मारत होतात तुम्ही? त्या दिवशी सारखं आज पण काहीतरी चीजी चीजी बनतंय. आम्हाला पण हवंय. बाबा, पिझ्झा मागूया. आता पिझ्झा वगैरे काही नाही, आता खूप रात्र झाली. मग गेम तरी खेळूया. अरे आम्हाला बोर होतंय. तुम्हाला माहितीये का बोर होतंय? कारण तुम्हाला दोघींना झोप आली आहे आणि आता झोपला नाहीत ना तर अजून चिडचिड होईल तुम्हाला. आणि उद्या शाळा पण आहे ना तुमची. चला. म्हणून मी बोलते परत कुठे जायचं नाही. नाही जाणार, प्रॉमिस. चला चला चला, उठ 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 उठ. चला 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 चला. आय नो राईट. किती वर्ष आपण 30 नॉवेल स्टडी करणार आहोत? हो ना. यू नो व्हॉट, त्यातली अर्धी नॉवेल्स तर मी स्कूलमध्येच रीड केली आहेत, है ना? हो. अरे आपण हे करू शकतो यार. आपण ना बुक स्टोअरच ओपन करूया, म्हणजे आपल्याला नवीन नवीन नॉवेल्स वाचता येतील आणि प्रोफेसरही खुश होतील. हो, ती पण असाइनमेंट करायची राईट. हॅलो बेब, मी करते थोड्या वेळात फोन तुला. हां करते, बाय. काय ग आत्याजी, मॅट्रिमोनियल साईटवर पुरुषांना रिक्वेस्ट कशी पाठवायची ते विचारायला आलीस का? अय्या, तुला कसं कळलं? हुशार आहेस. बरं झालं आईवर नाही गेलीस. का नाही कळणार? अदरवाईज माझ्याकडे काम नसल्यावर कोणी येतं का माझ्याकडे? असं नाही, असं नाही वात्रट. मी बोलते तुझ्याशी. आणि आता विषय काढलाच आहेस तर जरा मदत कर ना. बोल, हाऊ कॅन आय हेल्प यू?
हा म्हणजे बघ मी मुलांचे फोटो बघते हा म्हणजे पुरुषांचे मी पुरुषांचे फोटो बघते पण ते माझे फोटो बघत नाहीत ग. का? अगं मी टाकलेच नाही येत ना फोटो. अगं मग कर की 3-4 अपलोड. कसे करणार माझ्याकडे नाही आहेत ना चांगले फोटो. काहीतरीच तुझं. अगं असं काय म्हणतेस, एक पण चांगला फोटो नाही असं कसं होईल? हो तुम्ही सगळे जेव्हा फोटो काढता तेव्हा मला विचारता का? ढुंकू नाही बघत नाही माझ्याकडे कोणी. असं काही नाहीये ग, नको ओव्हर ऍक्टिंग करूस. बस इकडे थांब. ओके नाउ टेल मी व्हॉट टू डू. मी काय म्हणते मी जाते जरा पावडर लावते मेकअप करते फुलं बिलं माळते छान साडी नेसते मग तू माझे फोटो काढ. बस इतकंच? पण ते तर एडिट मध्ये पण करता येतं. आत्याजी व्हॉट आय थिंक इज की तू नको करूस मेकअप. म्हणजे आजकाल ना रॉनेसची चलतीये. म्हणजे अगर रॉनेस म्हणजे आपण असे जसे दिसतो ना नॅचरल तसेच फोटो टाकायचे. म्हणजे ते कसं जेन्युइन वाटतं ना, अपीलिंग वाटतं. अच्छा तशी मला मेकअपची गरज नाहीच आहे पण म्हणजे तुझं असं म्हणणं आहे की मी ही जी अशी सुंदर दिसते तेवढं पुरेसे आहे. हो एकदम परफेक्ट दिसतेस. चल चल उठ, काय काय पोहोचते मी फोटो काढते. चल. एक मिनिट. हा आत्याजी स्कूल मध्ये उभी आहेस का? नीट उभी राहा की पोच दे काहीतरी वेगळी. हा हा अच्छा हा हा. वसुंधरा अगं बरं झालं तू आलीस. हे बघ भाजी झालीये, कुकरही झालाय, कणिक म्हणून ठेवलीये. जरा 4 चपात्या करतेस का? आईंसाठी ना मी चहा घेऊन जाते तेवढा. वसुंधरा वसुंधरा लक्ष कुठे? हो हो वहिनी जरा बघतेस ना, मी आले चहा. जोडीदाराचं प्रेम काय असतं ते त्याला परत एकदा दाखवून दे. बायकोचं कर्तव्य हे पार पडायला हवं तुला. तुम्ही 2 जण एका बेडरूम मध्ये राहायला लागा. ठाकूर घराण्याला वारस देणं हे कर्तव्य आहे तुमचं. तुमच्याकडून नातवाची अपेक्षा नाही ठेवायची तर कोणाकडून ठेवायची ग? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.